बॉईज आणि शिवाला 11 या दोन संघादरम्यान हा संघर्ष जरूर पाहायला मिळेल. शिवाला 11 टॉस जिंकलाय. चॉईस पास फिल्डिंग. त्याच्यानंतर गावदेवी बॉईज यावेळी मात्र बॅटिंग करताना जरूर दिसतील. चला गावदेवी बॉईजचं 12th मॅन येऊ द्या. गावदेवी बॉईज 12th मॅन येऊ द्या. चला सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. आपण पाहतोय गणेश आणि साई ही जोडी मैदानात आली गावदेवी बॉईज टीम कडून. आणि तदनंतर आपण पाहतो यावेळी रवी पाटील गोलंदाजी मार्क वरती आहेत. अर्थातच शिवाला 11 या टीम कडून ते गोलंदाजी करताना दिसणार आहेत. मॅच कडे आपण बोलूयात. जीपीएल गायकर प्रीमियर लीगचा थरार आपण अनुभवतोय. जावसाई क्रीडा नगरी पहिल्याच बॉलवरती चुकी. दिशाहीन गोलंदाजी आउटसाइड द लेग स्टंप. इट इज वाईड कॉल. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती. बिना मेहनत यावेळी पहिलीच धाव आली. चांगला फटका यावेळी आपण पाहतो येतोय चौकार. नेक्स्ट बॉल कडे जाऊयात. वाईट +4. नो बॉल. नो +4. पंखा फिरला गेला. प्रिएट आला. नो बॉल काउंटिंग फार चांगली बॅटिंग. इथे सुद्धा येतो फ्रीटचा चौकार. चौकाराच्या मदतीने टोटल आता जाऊन पोहोचले 15 आकड्यावरती. आणखी काही बॉल शिल्लक. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. त्रिफलाची दांडी गल फर्निचर डिस्ट्रॉय. रिपीट करायलाही ठेवलं नाहीये. बॅटरला परतावं लागेल. विकेट नंबर 1 बॅक टू द आउट. ठोक द डीजे. डाऊन झालो मी थोडा पण आवाज नाही.
नेक्स्ट बॉल. इथे सुद्धा एकेरी स्वरूपात धावेल. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरसावले जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत या ठिकाणी 16 आकड्यावरती. बहुतांशी लास्ट बॉल शिल्लक असेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे गोलंदाजाचा. इथे एक धाव कंप्लीट झाली आहे. पहिल्या षटकाचा वाजवी किल संपलाय. 17 धावा या धावफलकावरती लागल्यात. काय घडतंय काय बिघडतंय या मॅच मध्ये ऐकूयात आवाज द व्हॉइस ऑफ बदलापूर श्रवणजी धुमाल. तमाम क्रीडा रसिकांचं, तमाम मान्यवरांचं, तमाम प्रेक्षकांचं आणि सर्व संघांचं, सर्व खेळाडूंचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आमची ऑफिशियल टीम देखील सज्ज झाली आहे. आमचे हेमंत सर, आमचे अरविंद सर, तदनंतर तब्बल 2 दिवसानंतर आज जणू काही पहिल्यांदा ब्रेक मिळाला की काय प्रशांत सर आणि लक्ष्मण सर त्यांच्या देखील चेहऱ्यावरती स्मित हास्य. पहा मित्रांनो, खऱ्या अर्थानं पंचांचं काम असं असतं की सकाळपासून सकाळच्या पहिल्या मॅचपासून शेवटच्या बॉलपर्यंत अचूक निर्णय क्षणभरात पोहोचवावं लागतं. हे सोपं नाहीये. दुसरं षटक, पहिला बॉल. निलेशला पण पहिल्या बॉलवरती पहिली सिंगल. गावदेवी बॉयज आणि शिवाल्या या दोन टीमच्या दरम्यान हे बिग बॅटल, बिग फाईट मॅच. ओ फुल टॉस, झेलची शक्यता होती. यावेळेला अक्रॉस द बॅटनं स्ट्रोक खेळायचा होता. स्वप्नील कडून झाली चूक आणि इथे झेल झाला ड्रॉप. सलग 2 बॉलवरती 2 सिंगल आहेत. स्ट्राइक एंडला बॅट्समन आपण पाहताय. ओ ऑन साइडला अलॉंग द कार्पेटच्या साह्याने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या वेळेला गणेशच्या बॅटमधून आदमदार चौका. गणेश आणि संतोष अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. गणपती बाप्पाच्या नावाचा खेळाडू पुढे सरसा स्ट्रोक केलाय. बॉल गोलंदाज होते त्यांना बीट करून बॉल वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. कन्सिक्युटिव्ह सेकंड इनर ओव्हर, सलगचा हा दुसरा ब्रँडेड चौका. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. स्विच हिटचा प्रयत्न. इथे अंपायर सिग्नल दॅट्स नो बॉल. बाय 1 गेट 1 फ्री. धावा मिळतील या बॉलवरती तब्बल 2. पहिल्या फेरीतील ही 5वी लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिला सामना जिंकला गावदेवी पॅन्थर्स या संघाने, दुसरा सामना जिंकला रॉयल स्ट्रायकर जयश्री साई 11 या टीमनं.
तिसरा सामना जिंकला शौर्य 11 या टीमनं आणि चौथा सामना जिंकला श्री समर्थ या टीमनं. ऑन साइडला हा स्ट्रोक खेळायचा होता पण ऑफ साइड रिझन मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येणारा दमदार चौकार. दुसरं कंप्लीट झालं आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आपण पाहता 34. "34 runs, loss of 1 wicket. 2 were completed on the scorecard from team Gaudivi Boys." जरा स्पीडअप करा विनंती असेल, भरपूर वेळ आपण खर्च करताय. तब्बल 3:45 वाजलेत. 12 मॅचेस आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत. फुल टॉस होता, यावेळेला स्लाइस करायचं होतं. हाईट फॅक्टर पाहावं लागेल. चर्चा करतील पंच, जरूर चर्चा करतील. अंपायर सिग्नल नो बॉल. पंचाचा पंखा जरूर फिरेल. पंचाचा हेलिकॉप्टर फिरत असताना फ्रीडचा बॉल स्ट्राइक येईल संतोष. प्रचंड वेग, बाची टॉपेज, बॉल चालला थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. संतोषच्या बाटमधून येणारा हा गायकर्स प्रीमियर लीगचा चौका. बाहेर तब्बल आपण पाहताय 5 खेळाडू. एक डीप थर्ड मॅन, डीप पॉइंट, वाईडिश लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट रेझर मध्ये फिल्डर. स्विच हिटचा प्रयत्न, यावेळी देखील डीप पॉइंट रिझर मध्ये फिल्डर. अंपायर सिग्नल नो बॉल. अगदी या षटकात दिला तब्बल दुसरा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला या वेळेला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो बॉल. त्याच्यावरती हा दमदार चौकार. सोडे पे सुहागा. नेक्स्ट बॉल, तिसरा बॉल. ओ क्लीन बोल्ड. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. फाडीचा डिस्ट्रॉय. भन्नाट वेग, प्रचंड वेग आणि वेगावरती स्वार असलेला गोलंदाज. त्यांना दांडी उडवली. फलंदाज बाद.
3 बॉलचा खेळ अद्याप कंप्लीट झाला आणि 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे षटक क्रमांक 3 मधील. इथे देखील नो +4 नशिबाचा पंजा. चोपन्न धावा स्कोर कार्ड वरती अद्याप सोडल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी बॉयज. ओ पायांचा वेध घेणारा बॉल याच दरम्यान इथं घडलंय का? जर डायरेक्ट हिट झालं असतं तर विकेटचं पतन नक्कीच झालं असतं. जर आणि तरला महत्व नाहीये. यावेळेला सिंगल इथे टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. ओ यावेळेला देखील टॅप करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. इथे घडलंय काय? गोलंदाज थोडेसे फंबल झाले आणि बघता बघता षटक क्रमांक आहे दरम्यान तिसरा प्रगती पथावरती आहे आणि तिसऱ्या षटकातील हा शेवटचा बॉल. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. पहिला स्पेल आपण पाहत आहे. इथे देखील व्हाईट बॉल आणि त्याच्यावरती हा चौकार. हा देखील नशिबाचा पंजा. 61 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. क्लीन बोल्ड. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. फलंदाजाला परतावा लागेल. विकेटचा पतन. धक्का क्रमांक 3. बॅट्समन आउट. पहिला बॉल. हॅलो हॅलो ठीक. पहिल्या बॉल वरती गेलाय भव्य स्वागत आणि पहिल्या बॉल वरती डोकलाय हा धमाकेदार चौका. यावेळेला देखील कन्सिक्युटिव्ह सेकंड इनर ओव्हर. सलगचा हा दुसरा दमदार चौका. ओ यावेळेला चांगली फिल्डिंग मिड ऑफ रिसर मध्ये. फलंदाजाला परतावा लागेल. 90च्या स्वरूपात. बॅट्समन आउट. यस चला विजय CC 11 टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. रोज 11 टीमचे कॅप्टन आपण देखील लगेचच या. फायनल कॉल असेल रोज 11. इनिंग ब्रेक मध्ये जर आपण टॉस साठी आला नाही तर लगेच आपल्याला पॅनलाइज केलं जाईल.
फुल टॉस ऑन साइडला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल सीमा पार आणि या स्पर्धेचा उच्चांक इथे कंप्लीट केलाय. धाव फलक जाऊन पोहोचला तब्बल 73 अंकावरती 73. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. पहिला स्पेलचा 17 क्रमांक पहिलाचा हा अंतिम चेंडू आहे. नो बॉल त्याच्यावरती सिंगल अर्थातच 75 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 75. रन्स ऑन द स्कोर कार्ड. या स्पर्धेचा उच्चांक इथे कंप्लीट करत असताना हा संघ स्विचिटचा प्रयत्न इथे धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद. पहिला स्पेल संपलाय. पहिल्या स्पेलच्या अखेरीस पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी बॉयज या टीमने धावा बनवल्या तब्बल 75 आणि 76 धावांचं माफक लक्ष्य उभं केलं आहे शिवाला 11 या टीमच्या अगेन्स्ट. चला रोज 11 फायनल कॉल असेल आपण लगेचच या. विजय सीसी 11 टीमचा कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. चला दोन टीमच्या कॅप्टन वरती या. यस सॅम लोंढे ऑफिशियल फोटोग्राफी चे सर्वा सॅम लोंढे याच्या शुभ हस्ते टॉस ओपन करतो. यस बघू शकता मित्रांनो आमच्या मेगा स्क्रीन वरती खऱ्या अर्थानं भारताची मान अभिमान स्वाभिमान भारताचा तिरंगा डौलारा फडकतोय. मेगा स्क्रीन वरती आमचे कॅमेरामन हे कॅप्चर करतात. भरपूर चांगलं दृश्य आमचे भावेश ठाकरे ऑफिशियल कॅमेरामॅनच्या भूमिकेत आणि त्यांच्या माध्यमातून हे कॅप्चर केलं जातं. डौलानं अभिमानानं हा तिरंगा इथे फडकतोय. त्यानंतर स्वराज्याची मान अभिमान स्वाभिमान वाढवणारा हा भगवा रंग आणि या भगवा रंगाचा हा भगवा झेंडा अभिमानानं फडकतोय डौलानं फडकतोय. won the toss from Vijay CC and elected to. Yes, निर्णय पेंडिंग आहे. विजय सीसी निर्णय कळवा. मेगा स्क्रीन वरती मुंजा ग्रुपचे अध्यक्ष रोशन फराड उमसई एमटीसी लाईव्ह वाहिनीचे सर्व देखील आहेत. क्या बात आहे. त्यांच्या देखील चेहऱ्यावरती स्मित हास्य एक चॉकलेट बॉय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आमचे रोशन दादा. Yes, won the toss from team Vijay CC and elected to field first. इन्व्हाइट केलं आमंत्रित केलं बॅटिंग साठी रोज 11 या टीमला. 75चं माफक लक्ष्य 76चं माफक लक्ष्य कशा प्रकारे या 76 धावा बनवल्या जातील आणि कशा प्रकारे या 76 धावा डिफेंड केल्या जातील याचं उत्तर उत्तरार्धामध्ये आपल्याला मिळेल. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राइक बॅट्समन चेतन आणि नॉन स्ट्राइक इनला रवी. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज बाबू तयार. पंचांचा हिरवा कबील देऊया दोन टीमला लाख शुभेच्छा आणि करूयात मॅचला सुरुवात. पहिला बॉल
पहिला बॉल या वेळेला चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. फिरकीचा बेताज बादशाह म्हणून बाबूला आपण नेहमी पाहत असतो. अगदी आपला बोठांमधली जादू सातत्यानं तो मैदानावरती दाखवत असतो आणि तोच बाबू गोलंदाजी ट्रॅकवरती. या वेळेला लेग स्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल. अंपायर सिग्नल वाईट बॉल. टॅप करायचा प्रयत्न समोरच्या दिशेला स्टेट डाऊन दी ग्राउंड. संघर्षाचा शृंखलात करणारा हा संघर्ष वय चौका. चला रोज 11 टीमचे कॅप्टन आपण लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्स सोबत संपर्क साधा. रोज 11 टीमचे कॅप्टन स्टेट डाऊन दी ग्राउंड. समोरच्या दिशेनं हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन चेतनच्या बॅटमधून. 5 रन्स 5 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. संघर्षाला सुरुवात झाली आहे. आक्रमकतेला सुरुवात झाली आहे. मेहनतीला सुरुवात झाली आहे. ऑन साइडला आडवा बाटचा हा कडवा प्रहार. बॉल सीमा पार हा घणाघाती प्रहार. धावा मिळतील 4. चौका. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. अगदी खेचून मारला होता. 4 धावा आल्या. या वेळा देखील आहे गॅप मोठा. नाही धावांचा तोटा. धावा मिळतील 4. अजून एक ब्रँडेड चौका. यस डीजे. पहिल्या षटकाच्या अखेरीस 18 धावा.
हॅलो हॅलो चिक हॅलो चिक हॅलो हॅलो चिक. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती वेलकम टू दी ग्राउंड असं सांगत असताना पहिल्या बॉलवरती चौकार. 22 धावा 22. पहिल्या षटकाच्या अखेरीस 18 धावा होत्या. त्यानंतर पहिल्या बॉलवरती गेले भव्य स्वागत. चौकार आला. 22 रन्स 76 टार्गेट आहे. 22 लागल्या गेल्यात. 54 अजूनही करायच्यात. नेक्स्ट बॉल स्विचिटचा प्रयत्न. बाची टॉपेज बॉल जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. कन्झिक्युटिव्ह सेकंड इनर ओव्हर सलगचा हा दुसरा GPL चौकार. सव्वीस धावा स्कोर कार्ड वरती सलग 2 बॉल आणि 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. बॅट्समन चेतनच्या बॅटमधून तब्बल 5 चौकार अद्याप ठोकले. चेतन इंडिव्हिज्युअल 21 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. त्यानं बॉल फेस केला तब्बल 8. या वेळेला घडलंय का? फलंदाजाला परतावा लागेल. डायमंड डकचा शिकार ठरला बॅट्समन. डायमंड डकचा शिकार ठरला बॅट्समन रवी आणि रवीच्या खेळीचा झाल्यानंतर फलंदाज बाद. यस डीजे ते देखील आता रंगात आल्यात. इथे घडलंय काय? थर्ड अंपायर रेफर केला गेलाय. तिसऱ्या पंचांची मागणी. एसटी चीज साठी तिसऱ्या पंचाची मागणी इथे करण्यात आली आहे. यस बॅट्समन OUT फलंदाज बा. वेदांतला आपण पाहताय स्ट्राईक येईला तब्बल 4थ्या क्रमांकावरती. इथे चांगला स्ट्रोक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रेझर मध्ये फिल्डर पळतोय धावतोय. शेवटच्या मोमेंटला बॉलला स्टॉप केलं आणि थ्रोफेकी करेल तोपर्यंत एकदा एकवटाचा अवधी होता आणि सहजरित्या या बॉलवरती एकदा एकवटली गेली आहे. उत्तम सॉफ्ट अँड हलक्या हाताला खेळला. सिंगल देखील आली आणि सिंगलच्या साथीनं इथे षटक क्रमांक कंप्लीट झालाय. दुसरं 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्यात तब्बल 28. पहिल्या षटकामध्ये 18 धावा होत्या. या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 10. आता 28 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. यस डेझे
हॅलो 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 ठीक. 2 षटकांच्या अखेरीस 28 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 76चं लक्ष आहे. तिसरं षटक पहिला बॉल. बॉल ऑफ यार बॅट्समन उत्तम ऑन अ स्ट्राइक. पहिल्या बॉलवरती दिशा पाहणं गरजेचं आहे. लेंथ लाईन थोडीशी खराब. लेगस्टिकच्या बाहेरचा बॉल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बहाल केली जाते टीमच्या टोलमध्ये. इथे घडलाय का फुल टॉस आणि त्याच्यावरती हा आलाय नशिबाचा चौकार. एक मिनिट सामना थांबवायचा. येस नो बॉल आणि त्याच्यावरती हा चौकार. फ्रीटचा बॉल. पंचांचा पंखा फिरलाय. पंचांचा हेलिकॉप्टर फिरलाय. 34 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 12 मध्ये 42 बनवायच्यात. 12 मध्ये 34 लागल्या गेल्यात. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती ठोकला दमदार चौका. वेलकम टू द ग्राउंड. स्वैग से करेंगे सबका स्वागत. हॅलो ठीक. थँक्यू. 38 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला. 38 अजूनही भरवायच्यात. अर्धा पल्ला गाठला. अर्धा पल्ला अजूनही गाठायचा आहे. 50% धावा फलकावरती धावा लागल्यात. 50% धावा अजूनही भरवायच्यात. 38 ची गरज 11 मध्ये. 13 मध्ये 38 बनल्या गेल्यात. 11 मध्ये 38 अजूनही करायच्यात या मॅच मध्ये. या वेळेला दिशा पाहावी लागेल. लेंथ लाईन पाहणं गरजेचं. अंपायर सिग्नल दॅट्स अ व्हाईट बॉल. अक्रॉस द बाटनं आडवा बाटनं हा स्ट्रोक केला. या वेळेला सिंगल लिया. 40 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. रन्स 40 धावा. नेक्स्ट बॉल. यावेळेला देखील मिड विकेट रिझन मध्ये आडवा बादचा हा कडवा प्रहार. बॉल सीमा पार. चौकार. गेल्यात 9 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्यात. यस मेगा स्क्रीन वरती आपण पाहताय या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्मान्य
चेतन किसन गायकर हे रॉयल व्यक्तिमत्व आमच्या मेगा स्क्रीन वरती आपण पाहत आहे. अगदी बाल्कनीतून या मागचा आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतात. हे क्षणचित्र इथे टिपले जातात. आमचे चेतन दादा देखील या मागचा आनंद लुटतात. आता खऱ्या अर्थानं A1 जोडी आपण पाहत आहे. ओ या वेळेला फलंदाजाला परतावा लागेल. बॅट्समन आउट. So beautiful. बार हो सॉफ्ट विषय मध्ये ड्राईव्ह केलाय. वाईडिश लॉग ऑफ रिझन मध्ये गणेश होता त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग गणेशच्या माध्यमातून. एकच धाव 46. 46 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. अद्याप जर विचार करायला गेला तर 76चं लक्ष 46 लागल्या गेल्यात. 30 करायच्यात येणाऱ्या 6 बॉल मध्ये. 6 बॉल 30 धावांची गरज. 30 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 6 बॉल्स. तर एखाद दुसरा चमत्कारच वाचवेल या मॅचला. बॅटिंग करत असताना टीम शिवला 11 या टीमला. जॉय गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. पहिला बॉल. रोहित हो प्रचंड वेग रफ्तार का राजा. गोलंदाजच्या माध्यमातून अगदीच्या ज्वाला आपल्याला पाहायला मिळाला. वेगावरती स्वार असलेला गोलंदाज आणि त्याच्या माध्यमातून आडार बॉल. व्ही शेप मध्ये खेळलाय. लॉग ऑफ रिझन मध्ये गणेश पुन्हा एकदा तयार. एकच धाव. आता औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये 29 करायच्या 4 मध्ये पूर्णपणे हळूहळू का होईना पण या मॅच मध्ये आपली पकड मजबूत केली आहे टीम गावदेवी बॉईज या संघानं. चला विजय सिरसी आपण सज्ज राहायचा. विजय सिरसी आणि त्याच्या अगेन्स्ट रोज 11 हे बिग बॅटल बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चार बॉल 29 ची गरज. एकच धाव. गायकर्स प्रीमियर लीग 2025 आपण अनुभवता.
वेळानंतर हा चौकार आलाय. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये फक्त आणि फक्त 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मधील. वरचा बॉल